पण काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले किंवा जे आरोपी त्यांच्या जे प्रॉपर्टी ताब्यात घ्या ह्याच्यावर आपण समाधानी आहात? अजिबात नाही. काय करायचं आम्हाला त्याचं? अहो, त्यांना राहायला घरं नाहीत, त्यांच्याकडे स्कॉर्पिओ गाड्या आहेत. हे काय त्यांनी स्वकष्टातून केलेलं नाही ते. हे कुणीतरी त्यांना प्रलोभन देऊन असे गुन्हेगारी संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन करण्यासाठी ह्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. म्हणून मी म्हणतोय की संघटित गुन्हेगारी आहे ही सगळी पहिल्यापासून, आणि ह्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी जे सगळे धागेदोरे सगळे उलगडून ह्यांना सगळ्यांना अटक करून ह्यांना फाशी द्या. किती नम्रपणाने मी तुम्ही पहिल्या दिवसापासून आहेत. आम्ही एकच म्हणतोय ना की आरोपीला अटक करा आणि त्यांना फाशी शिक्षा द्या. आरोपीला म्हणतोय आम्ही. काल सुद्धा तेच म्हणले की पंकजा मुंडेंनी इकडे आलं पाहिजे होते, पण पंकजा मुंडे आले. तर पंकजा मुंडे तुमचं काही बोलणं झालं तर फोनवर वगैरे? व्हिडिओ कॉल झाला होता घरच्यांसोबत ताईंचा. काय झालं बोलणं म्हणजे तुमचं? की न्याय मिळाला पाहिजे वगैरे. ते घरी बोलले होते वहिनीसोबत, माझ्यासोबत. आता ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, कोण आलं, कोणी काय भूमिका घेतली, पण माझी एक नाराजी आहे की मंत्रिमंडळात जसं सगळ्यांनी मांडलं तसं जे जिल्ह्यातले मंत्रिमंडळ म्हणून मंत्रिमंडळात आहे त्यांना देखील मांडायला पाहिजे होतं. त्यांनी मांडलं नाही कुठंच. मी अगोदर पण बोललो होतो, मला मांडायला पाहिजे होतं. म्हणजे सभागृह तर एकरूप होतंच, पण अजून एकरूप झालं असतं. मागणी शेवटपर्यंत कुठलीच बदलणार नाही. ज्या मागण्या आहेत आमच्या त्या रास्त आहेत. आमचा माणूस गेला आहे, तुम्ही माणूस आणून देऊ शकत नाहीत. आम्ही फक्त न्याय मागतोय, न्याय द्या. कॅमेरा पर्सन विनोद सर, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, केज, बीड.